नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्या समोर बघा थेरमचा जे सिरीज चालू केलेली आहे. आपण थेरम सिरीज मधला पुढचा थेरम नंबर 3 ठेवलाय. बघा दोन थेरम मागच्या सिरीज मध्ये झालेले आहे. चेन रूल झाला, इन्व्हर्स थेरम आपला चेन रूल आणि पॅरामीट्रिक झाले. तिसरा थेरम आलेला आहे इन्व्हर्स थेरम. तर सगळे थेरम आपल्याला यामध्ये या सगळ्या थेरम सिरीज कव्हर करायचे आहे. ऑल थेरम्स विल बी कव्हर्ड इन दिस सिरीज. ओके, नाउ थर्ड वन इन्व्हर्स थेरम. काय थेरम असतो? त्याचं सेंटेन्स असं आहे बघा, आपल्याला काही कळतच नाही. मी आता सेंटेन्सची घेणार नाही, तुम्हाला फक्त असं समजून घ्या सेंटेन्स कळाला नाही तर तो इन्व्हर्स थेरम आहे. आणि सिंपल वे काय की आपण हे लक्षात ठेवा की dx upon dy is equal to e1 upon dy by dx असं दिसलं पाहिजे. असं असेल तर याचा अर्थ तो इन्व्हर्स थेरम आलाय. सेंटेन्स बघा तुम्हाला कळत असेल पहा. काय सपोज y is equal to f of x is differentiable function of x on an interval first and y is 1 1 on 2 and dy by dx not equal to 0 on first. Also, if f inverse of y is differentiable on f of first, then d upon dy f inverse of y is equal to 1 upon f dash of x, or dx upon dy is equal to 1 upon dy by dx, where dy by dx not equal to 0. याचा मीनिंग एवढाच आहे बघा. एक तर तुम्हाला हे प्रूव्ह करायचं आहे, नाही तर हे प्रूव्ह करायचं आहे. कोणतं तरी एकच प्रूव्ह करायचं. थेरम महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या. हे एक आपलं कन्फर्म लक्षात ठेवा, एकदम इझी वे आहे. चला मी आता समजून घेऊया मीनिंग. थेरम जसे दोन मागचे झाले सेम तसंच करायचं, काही वेगळं नाहीये. किती व्हेरिएबल दिसतायत? मला फक्त x आणि y दोनच व्हेरिएबल यात दिसतायत. जेवढे व्हेरिएबल तेवढा इन्क्रिमेंट. काय मग बघा, x आणि y चे इन्क्रिमेंट. लेट डेल्टा x and डेल्टा y बी द स्मॉल इन्क्रिमेंट इन द व्हॅल्यूज ऑफ x and y. x चे इन्क्रिमेंट द स्मॉल इन्क्रिमेंट डेल्टा x, y चे डेल्टा y ते आपण दरवेळेस डिफाइन करतोय. इथं पण डिफाइन केलं. पुढे कन्सिडर. आता इथं कन्सिडरचा पार्ट महत्त्वाचा असेल, लक्षात घ्या. का करायचं ते सांगेल बघा. आता काय कन्सिडर करायचंय तर डेल्टा x अपॉन डेल्टा y इंटू डेल्टा y अपॉन डेल्टा x इज इक्वल टू 1. 1 का आलं? इथं पहा डेल्टा x कॅन्सल होईल, डेल्टा y कॅन्सल होईल, म्हणजे उत्तर 1च येत आहे. मग लेफ्ट हँड साइड उत्तर 1 आहे, राईट हँड साइड 1, म्हणजे दोन्ही साइड इक्वल आहे, म्हणजे ती प्रूव्ह होणार आहे. पण आता इथून पुढे एक डोक्यात घ्या, कधी कधी म्हणजे dx अपॉन dy जर लेफ्ट हँड साइडला जी टर्म आहे प्रूव्ह दॅट मध्ये, ती टर्म लेफ्टला ठेवा. म्हणजे dx अपॉन dy म्हणजे डेल्टा x अपॉन डेल्टा, ही टर्म इकडे, ही टर्म मल्टिप्लाय इकडे केली, डिवाइड जाईल. मग ही टर्म मी राईटला पाठवली डिवाइडला. झालं बघा, त्यासारखं दिसायला लागलं असेल सेम. मग आता इथून पुढे बसा लिमिट द्यायची गरज आहे. मग लिमिट साठी दोन व्हेरिएबल आहेत आपले x आणि एक y. सो मग मी आता टेकिंग लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इकडे पण दिला, लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इकडे पण दिला डिनॉमिनेटरला. न्यूमरेटरला 1 आहे, 1 ला लिमिट द्यायची गरज नाही, तिथे व्हेरिएबल x y काहीच नाहीये. पुढे लिमिट दिलं पण प्रॉपर मॅच झालंय का? इथं बघा डेल्टा y आहे डिनॉमिनेटर मध्ये, लिमिट झालं x चं मिसमॅच झालं. इथं बघा डेल्टा x आणि डेल्टा x मॅच झालं, मग लिमिट मॅच करावं लागेल इथलं. सो मी इथं डेल्टा y तिथं डेल्टा y पाहिजे. मग ऍज जसं लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 घेत आहे, सो डेल्टा y टेंड्स टू इज आल्सो 0. चला लिमिट चेंज केलं मी, इथं डेल्टा x ऐवजी डेल्टा y घेतलं बघा. डेल्टा y टेंड्स टू 0, डेल्टा x अपॉन डेल्टा y, राइट साइड ऍज इट इज. मला वाटतं प्रॉपर लिमिट सर्वांची मॅच झालेले आहे. मग त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणायचं आहे. आणि इथून पुढचा पार्ट याचं मीनिंग काय असतं समजून घेऊया. राइट हँड साइड मध्ये बघा, याचं मीनिंग काय आहे, y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. म्हणजे y ला डिफरन्शिएट x ने केलंय. ते गिवन पण दिले, वाचा इथे बघा स्टार्टिंगला. सपोज y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x. मग तेच म्हटलं मी, सिन्स y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x, ती टर्म आहे तशी उचलली. राइट हँड साइड नेहमी आधी घ्यायची बघा. त्यानंतर डेल्टा y बाय डेल्टा x आहे, लिमिट जेव्हा पुट करतो तर डेल्टाचा पुन्हा d होऊन येतो, म्हणजे dx अपॉन dy. आपलं dy बाय डेल्टा y डेल्टा y बाय x काय झालं, dy बाय dx झाला. एक्झिस्ट अँड फायनाइट. मग झालं, जर राइट हँड साइड पूर्णपणे जर एक्झिस्ट होत असेल तर मग काय म्हणतात, राइट हँड साइड इज एक्झिस्ट. सो देअरफॉर एलएचएस लेफ्ट हँड साइड इज आल्सो एक्झिस्ट अँड फायनाइट. मग लेफ्ट हँड साइड काय होते ती घेतली आपण, त्याचं डेल्टा x अपॉन डेल्टा y चा आन्सर काय होणार, dx अपॉन dy. मग झालं, हे पण झालं असेल तर ऑल व्हॅल्यूज पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये बघा डेल्टा x अपॉन डेल्टा y होता, त्याची व्हॅल्यू dx अपॉन dy आली, ती तशीच ठेवली आहे. इज इक्वल टू 1 तसाच आहे, डिनॉमिनेटरची व्हॅल्यू जी काढली होती बघा इथे आपण dy बाय dx. इथं फक्त डिफाइन करा, वेअर डिनॉमिनेटर dy बाय dx नॉट इक्वल टू 0. झाला थेरम. हा थेरम खूपच छोटा आहे बघा. मी याला एक्झाम्पल हे मात्र कन्फर्म असणार आहे, तर ते एक्झाम्पल पण कसं सोडवायचंय ते एक्झाम्पल पण दाखवून देतो लगेच. बघा तुमच्या समोर एक्झाम्पल ठेवलंय मी, y इज इक्वल टू क्यूब रूट ऑफ x. आपल्याला हे सम सोडवायचं आहे कोणत्या रूलने, आपल्या इन्व्हर्स थेरमच्या थेरमनुसार. तर सो पहिलं काम, डायरेक्ट y ने डिफरन्शिएट करू शकत नाही. लक्षात घ्या, तुम्हाला हा थेरम वापरायचा आहे तर तुम्हाला dx अपॉन dy ची व्हॅल्यू मिळवायची, म्हणजे x ची व्हॅल्यू तुम्हाला माहित असली पाहिजे.
हे क्यूब रूट आहे, मला ते एक्स ची व्हॅल्यू जर माहित करायची असेल तर क्यूब रूट कट करा, म्हणजे मला टेकिंग क्यूब ऑन बोथ साइड. मी जर दोन्ही साइडला क्यूब केला तर इकडे येणार वाय क्यूब, तिकडे येणार क्यूब आणि क्यूब रूट कट झालं, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू किती आले रे, तर एक्स इज इक्वल टू वाय क्यूब आला. हे तुमचं एक्झाम्पल झालं. आता एक्स ला डिफरन्शिएट कशाने करायचं सांगितलं, राईट साइड बघायचं नाही, एक्स ला dx अपॉन dy म्हणजे डी अपॉन dy, वाय ने डिफरन्शिएट केलाय, मग याला डिफरन्शिएट करा, वाय ने डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू वाय. वाय ने जर डिफरन्शिएट केलं तर x चा डेरिव्हेटिव्ह येणार dx अपॉन dy, d अपॉन dy म्हणजे dx अपॉन dy. राइट हँड साइडला y क्यूब चा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, पॉवर पुढे 3y स्क्वेअर, पॉवर 1 ने कमी झाला, आणि डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं असेल तर एक काम करा, आता 3y ची व्हॅल्यू किती आहे, हा 3y स्क्वेअर dy बाय dx लिहू नका, कारण विथ रिस्पेक्ट टू y ने डिफरन्शिएट घेतलंय त्यामुळे यासोबत काही येणार नाहीये. 3y स्क्वेअर एवढं डेरिव्हेटिव्ह असेल, बस फक्त डेरिव्हेटिव्ह घेऊन झालं, y ची व्हॅल्यू रिप्लेस करा. y काय होता, y तुमचा क्यूब रूट ऑफ x होता, तिथं आहे तसं क्यूब रूट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे तसाच लिहिला. थोडं सिम्प्लिफाय केलं तरी चालेल, तुमची इच्छा असेल, नाही तसंच ठेवलं तरी चालेल. चला, मला वाटतं समज झाले dx अपॉन dy, पण ही कशाची dx बाय dy ची व्हॅल्यू आली, आपल्याला पाहिजे कोण dy बाय dx, मग इथं म्हणायचं म्हणू शकता बाय युजिंग इनवर्स थेरम. मग इनवर्स थेरम लिहितो मी, इथे काय थेरम आहे, dy अपॉन dx इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy. हा थेरम बघा इज इक्वल टू 1 अपॉन dx अपॉन dy किती मिळवलं आपण बघा, 3 इन क्यूब रूट ऑफ x, 3 क्यूब रूट ऑफ x ब्रॅकेटचा स्क्वेअर झालं बघा. हे आपलं फायनल आन्सर असणार. म्हणजे असंच काहीतरी सम असणार, लक्षात ठेवा. काही जरी असेल तुमचं काम आहे की y ला डायरेक्ट डिफरन्शिएट करू नका, x ची व्हॅल्यू आधी मिळवा आणि नंतर x ची जी व्हॅल्यू येईल त्याला डिफरन्शिएट y ने करायचं आहे. असा हा रूल आहे इनव्हर्सचा, असा हा थेरम असेल तुम्हाला 4 मार्कांसाठी विथ एक्झाम्पल. मला वाटतं डेरिव्हेटिव्हचे इम्पॉर्टंट थेरम मी एक्सप्लेन केलेले आहेत. हे 3 थेरम सगळ्यात महत्त्वाची होती, चेन रूल, पॅरामेट्रिक थेरम, इनव्हर्स थेरम. आता लक्षात घ्या, हे मेन 3 थेरमच बोर्डला मॅक्झिमम चान्स आहेत येण्याचे, पण आता याचे सब 6 थेरम आहेत. कशाचे, इनव्हर्सचे. सब कोणते, साइन इनव्हर्स एक्स, कॉस इनव्हर्स एक्स, टॅन इनव्हर्स, कॉट इनव्हर्स, सेक इनव्हर्स आणि कोसेक इनव्हर्स. त्याचं पण मी एक पार्ट बनवून तुम्हाला प्रॉपर देतो, जेणेकरून काय होईल, मी एकही थेरम मागे ठेवणार नाहीये. तुमच्याकडे वेळ आहे, सगळं बघून घ्या, एकही थेरम राहता कामा नये. काही आलं तर आपल्याला जमलंच पाहिजे, हातातले मार्क सोडायचे नाही.